बीडच्या परळीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठक झाली। बैठकीत मनोज जरांगे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मनोज जरांगे मुंडे बहीण भावांविरोधात काय बोलणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान जरांगेंच्या या बैठकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि याबरोबरच जर पाहिलं तर आज प्रामुख्याने परळी आणि केज या ठिकाणी जे आहे जरांगे पाटलांची बैठक होणार आहे। त्यापूर्वी जर पाहिलं तर आपण अशा पद्धतीने जे आहे त्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। परळीमध्ये आज प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या मुंडे बहीण भावाच्याच परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांची तोफ जी आहे ती धडाडणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती देखील एकंदरीत पूर्ण करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने जी काही घोंगडी असते याच घोंगडीवरती बसून जरांगे पाटील मराठा समाजाला मार्गदर्शन करत असतात। याच ठिकाणावरून जे काही आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्याच्याबाबत जरांगे पाटील समाजाशी चर्चा करतात। एकंदरीत जर पाहिलं तर या घोंगडी बैठकीची जी काही पूर्ण तयारी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। याच प्रामुख्याने परळी विधानसभा मतदारसंघ असेल त्याबरोबरच केज या ठिकाणी देखील ही बैठक होत आहे आणि त्यामुळेच ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। एकंदरीतच या बैठकीसाठी गेल्या आठवडाभरापासून तयारी सुरू होती आणि आज जी आहे ती ही बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीतनं आता जरांगे पाटील नेमकं काय बोलणार आहे, मुंडेंच्या विरोधामध्ये त्यांचा काय नेमका एल्गार असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।